उन्हाळा म्हटलं तर घरामध्ये संध्याकाळच्या टायमाला अगदी मच्छरांची फौज घरामध्ये यायला सुरुवात होते आणि मग रात्री तर विचारूच नका। मग अशा वेळेस आपण काही घरगुती उपाय केले तर हे जे घरामध्ये येणारे मच्छर आहे ते कधीच येणार नाही, किंवा रोज तुम्हाला हा उपाय करायचा आहे। घरामध्ये मच्छर आलेच असतील तर ते मच्छर घरामधून नक्की जातील। ना तुम्हाला मच्छरदाणी लावायची गरज, ना कोणत्याही केमिकल वापरून जे आपल्याला बघा मिळतं ऑल आउट वगैरे मोर्टीन वगैरे ते ना वापरायची गरज, काहीच वापरायची गरज नाही। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी हा उपयुक्त असा एक नैसर्गिक उपाय आपण बघत आहोत आणि त्यामुळे या उपायामुळे कोणालाच काही साइड इफेक्ट सुद्धा होणार नाहीयेत। आपल्याला असं मोठंसं टोपलं घ्यायचं आहे आणि लिंबाचा पाला आपल्याला लागणार आहे। इकडे ओलसरच लिंबाचा पाला मी घेतलेला आहे, सुकवून घेतलेला नाही। तुम्ही अर्धा सुकवून आणि अर्धा ओला अशा पद्धतीने सुद्धा घेऊ शकता। सो हा एकदम जबरदस्त उपाय आहे। तुम्हाला कदाचित माहितीही असेल, नसेल माहिती तरी मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा उपाय पहिले माहिती होता का। गावाकडे हा उपाय नेहमी केला जातो। सो मला असं वाटलं चला तुम्हा सर्वांपर्यंत जो आहे हा व्हिडिओ शेअर केला गेला पाहिजे, तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे, म्हणून हा व्हिडिओ घेऊन आली आहे। आता मी थोडासा पाला वेगळा केला आहे आणि थोडासा तसाच ठेवला आहे। त्यानंतर तुम्हाला काड्या वगैरे घ्यायचा किंवा कचरा वगैरे घ्यायचा आहे सुकलेला, काही खोके वगैरे तुम्ही घेऊ शकता, जेणेकरून आपल्याला काय होईल की हा जो काही कडुलिंबाचा पाला आहे हा ओलसर आहे, त्यामुळे तो जळण्यासाठी आपल्याला मदत होईल। आपल्याला खरं तर तो जाळायचा नाही आहे, त्याचा धूर झाला पाहिजे, म्हणून आपल्याला थोडा सुका कचरा घ्यावा लागेल। सो इकडे मी सुकलेल्या काड्या घेतल्यात, काही त्यामध्ये कचरा वगैरे टाकला आहे। न्यूजपेपरचा मी इकडे वापर करते आहे, जेणेकरून त्याला जळण्यास मदत होईल। सो अशा पद्धतीने रोज जर तुम्ही संध्याकाळच्या टायमाला घर लावून हा उपाय केला तर जे काही घरामध्ये शिरलेले मच्छर असतील ते तर निघूनच जातील, पण एक्स्ट्रा मच्छर सुद्धा घरामध्ये येणार नाही आणि तुम्हाला बिलकुल मच्छरदाणी वगैरे वापरायची गरज सुद्धा पडणार नाही। त्यानंतर हा जो आपण पाला वेगळा केला होता हा डायरेक्टली यावरती टाकायचा, थोडा सुकलेला पाला सुद्धा तुम्ही टाकू शकता। आता बघा मी तुम्हाला दाखवते की याचा वापर तुम्हाला कसा करायचा। आता जेव्हाही तुम्हाला हे संध्याकाळी लावायचं आहे त्यामध्ये तुम्हाला 3 ते 4 कपुराच्या गोळ्या टाकायच्या। मी यासाठी सांगते आहे की घरामध्ये अगदी व्यवस्थितरित्या फ्रेशनेस जाणवते, कपुराच्या गोळ्यामध्ये मस्त सुगंध दरवळतो आणि कपुराच्या गोळ्या टाकल्यामुळे हे जे आहे ओलसर आहे, बरोबर कडुलिंबाचा पाचोळा आपण घेतला किंवा पानं वगैरे घेतली, हे ओलसर असल्यामुळे त्याला पेटण्यास जे आहे थोडासा वेळ लागतो। सो कपुराच्या गोळ्यांनी ते सुद्धा होणार आहे। आता व्यवस्थितरित्या याला आपल्याला जाळायचं आहे। जो काही खालचा आपण पाला ठेवला होता तो जळायला सुरुवात होईल आणि आपल्याला याचा जो आहे तो धूर करायचा आहे। बेसिकली आपल्याला हे जाळून याचा धूर होणंच गरजेचं आहे। जेवढा जास्त धूर होईल तेवढं आपलं काम चांगलं होणार आहे। सो रोज संध्याकाळी तुम्ही हे नक्की करा आणि काय घराच्या बाहेरच जायचे आणि कडुलिंबाचे पानं तोडून आणायचे आहे। सो घरगुती नैसर्गिक असा उपाय आहे ना, कोणत्या केमिकलची गरज पडली, घरामध्ये अगदी मस्त असा कापुराच्या गोळ्याचा मस्त असा सुगंध सुद्धा दरवळतो। सो नक्की हे करून बघा। लहान मुलं असतील, वयोवृद्ध माणसं असतील, कोणालाच काही होणार नाही। हा उपाय करून बघा आणि नक्की मला तुमचा अनुभव कमेंटमध्ये शेअर करा। आणि सगळ्यात मेन म्हणजे हे बघा, आता याला व्यवस्थितरित्या आपल्याला जाळून घ्यायचं आहे। जेव्हा अशा पद्धतीने धूर होईल तेव्हा आपल्याला खरं तर हा काम करणार आहे। सो बघा तुम्ही, आता मी याला व्यवस्थितरित्या जाळून घेते आहे। जो ओलसर पाला आहे त्याला थोडंसं आता त्याच्यामधून धूर निघायला सुरुवात झाली आहे। सो तुम्हाला आता काय करायचं आहे, गरम टोपलं कोणत्याही एखाद्या कपड्याने वगैरे तुम्ही जो आहे धरा किंवा थोडंसं व्यवस्थित, कारण हे गरम झालेलं असतं आणि आता आपल्याला हे घरामध्ये ठेवायचं आहे। तुम्ही जर बाहेर झोपत असाल तर तिथे थोडा वेळ हा धूर ठेवा आणि घरामध्ये तुम्हाला हे करत असताना खूप बेसिक गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे। त्या कोणकोणत्या चला समोर दाखवते। सो तुम्ही बघू शकता आता हे बऱ्यापैकी जळालेलं आहे, धूर खूप होतो आहे। आता हे ठेवलं, तुमच्या घराच्या खिडक्या ज्या आहेत त्या सर्व बंद असल्या पाहिजे, तुमचं दारसुद्धा बंद असलं पाहिजे, म्हणजे हा धूर बाहेर येणार नाही। आपल्याला हा घरातच धूर ठेवायचा आहे। सो तुम्ही बघू शकता मी सगळं खिडक्या बंद केल्या, दरवाजासुद्धा आता बंद करते आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला साधारणतः हे 15 ते 20 मिनटं घरामध्ये ठेवायचं आहे। बघा मी खिडकीतून याचं शूट घेते आहे, याचा धूर पूर्ण झालेला आहे। 15 मिनटं नंतर तुम्ही बघाल की घरामध्ये पूर्ण धूर होईल आणि सगळे मच्छर जातील। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप